नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सराव संच पायथागोरस प्रमेय. यामध्ये सराव संच 2.1 मधील हा दुसरा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 याचा या ठिकाणी विचार करायचा आहे. तर पहा, यात हा जो प्रश्न आहे तो काय म्हणतो, तर आकृतीचं अगोदर निरीक्षण करून घेऊया. तर या ठिकाणी PQMR असा आपला त्रिकोण दिसतो. त्याच्यानंतर मध्ये यामध्ये आपल्याला एक भूमितीमध्याच्या प्रमेयाचा थोडक्यात यामधून या ठिकाणी आकृतीचं स्वरूप दिसून येतं. मग या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो की QPR, या ठिकाणी पहा QPR म्हणजे या ठिकाणी किती आहे, 90 अंश आहे. म्हणजे कर्णातून काटकोनातून कर्णावर टाकलेला काय या ठिकाणी शिरोलंब आहे. त्या शिरोलंब टाकल्यामुळे कर्णाचं काय होतंय, 2 भागामध्ये विभाजन होत आहे, बरोबर. तो जो प्रमेय असतो तो कोणता असतो, भूमितीमध्याचा असतो. मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल की QPR बरोबर 90 अंश आहे, रेख PM लंब काय QR, बरोबर. आणि त्याच्यानंतर म्हणजे Q डॅश M डॅश R हे कसे एकरूप आहेत. आणि PM बरोबर काय 10 दिलेला आहे आणि QM बरोबर 8 दिलाय. तर आपल्याला काय करायचं, MR हे काय करायचं आहे, काढायचं आहे. तर तो कशा पण काढता येईल या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप करूया. तर पहा, या ठिकाणी आता आपला सर्वात महत्वाचा उद्देश आहे की आपण कोणत्या प्रमेयाला अनुसरून या गणिताची प्रक्रिया पूर्ण करणार. तर या ठिकाणी हा जो गणित आहे हे कशावर आधारित आहे की भूमितीमध्याच्या प्रमेयानुसार, बरोबर. या ठिकाणी उल्लेख करता येईल आपल्याला भूमितीमध्याच्या कशानुसार, गुणधर्मानुसार अथवा प्रमेयानुसार. ओके, या ठिकाणी असा उल्लेख करता येतो. मग उल्लेख केल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की QM², कारण का भूमितीमध्ये कोणता आहे, QM आहे, बरोबर आहे. कशाचा, QM प्लस MR चा. या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला की PM² इज इक्वल टू, आता या QM इंटू MR, QM इंटू काय करता MR, म्हणजे आता MR ची किंमत काढायची आहे. PM ची किंमत काय दिली आहे आपल्याला, 10चा वर्ग, बरोबर. QM काय आहे 8 आणि इंटू काय MR. ओके, हा. आता जशाला तसं 10चा वर्ग या ठिकाणी काय करा, 100 करा, केला, बरोबरचे बरोबर घ्या. 8 इंटू काय, इंटू लिहा, आता नेमकं या ठिकाणी MR लिहा, 8 MR, बरोबर आहे. MR ची किंमत काढायची. मग या ठिकाणी 100 भागिले काय करता 8 करा, इज इक्वल टू काय होईल, हे MR होईल. ओके, हा. मग या ठिकाणी काय करता येईल, आता पुन्हा नेमकं या ठिकाणी याला जर 2 न भागलं तर आपलं काय भेटेल, या ठिकाणी 50 छेद काय भेटेल, 8 भेटेल. 50 छेद काय भेटतील, 4 भेटतील, बरोबर आहे. बरोबर या ठिकाणी MR. मग आपण या ठिकाणी करूया. तर पहा, MR इज इक्वल टू इथं 50 छेद काय आहे, 4 आहे. त्याचं जर याला भागलं तर काय होईल, भेटतील इथं 2 दुनी 4, 2 पंचे 10 आणि इथं 2 दुनी 4. त्याचं शेवट येईल बघा, MR इज इक्वल टू या ठिकाणी 12 पॉईंट किती आलं, 5. कारण का याला भागल्याच्या नंतर दशांश स्थळामध्ये हा भागाकार जातो, तर 12.5 याचं काय उत्तर आलेलं आहे. मग आपला सिंपल पद्धतीनं की आपला फक्त MR हा प्रश्न काढावलेला होता. मग या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हा प्रश्न केलेला आहे. जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन टाका, लगेच आपण पुढचा प्रश्न करूया. तसेच या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 तो कशा पण करता त्या ठिकाणी पाहूया. तर पहा, प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो की अगोदर आपला फक्त आकृतीचं निरीक्षण करायचं आहे की PSR, बरोबर आहे. त्रिकोण PSR मध्ये कोण Q बरोबर काय आहे, कोण S बरोबर काय आहे, 90 अंश आहे. तर या ठिकाणी मी उल्लेख करत की त्रिकोण कोणता, PSR मध्ये कोण कोणता, S बरोबर, वाटलं ते सरळ घ्या, S बरोबर काय करता 90 अंश, राईट. त्याच्यानंतर कोण कोणता, P बरोबर किती आहे, 30 अंश. मग आता पहा, इथं 30 आहे, इथं 90 आहे. 9 3 के झाले 12, उरले नेमकं 60, बरोबर. तर या ठिकाणी येऊन या ठिकाणी काही नेमके कोणता किती माप असणार, या ठिकाणी 60 असणार, बरोबर. 30 60 90 प्रमेय. या ठिकाणी काय करता, कोण कोणता R बरोबर, किती अंश, 60 अंश. ओके, राईट. हा, तर मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं, दिलेल्या माहितीवरून आता माहिती दिली आहे आपल्याला, SR ची किंमत किती दिली आहे, 60 दिली आहे. त्याच्यासाठी आपल्याला SP आणि PR याच्या किमती करायच्या. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून काय काढू, SP, बरोबर. दिलेल्या माहितीवरून SP आणि दुसरं SP इज इक्वल टू, पुन्हा नेमकं काय काढायचं आहे आपल्याला, RP इज इक्वल टू, आणि दिल्लीची काय माहिती आहे आपल्या, कोणती आहे नेमकं, SR बरोबर किती आहे, 6, राईट. हा, तर मग आता आपल्या या ठिकाणी उल्लेख करता येत. तर पहा, सरळ की बाबा 30 कोणासमोर बाजू, बरोबर. तर या ठिकाणी सुरुवातीला एक उल्लेख करा की त्रिकोण कोणता, PSR हा काय आहे, 30 अंश डॅश 60 अंश डॅश
90 अंशचा काय आहे त्रिकोण आहे, राईट. हा त्रिकोण आहे, राईट. हा मग आता आपल्याला या ठिकाणी माहित गुणधर्म माहित असणं आवश्यक आहे की 30 अंश कोनासमोर बाजू ही कर्णाच्या कशी असते, 30 अंश मापाच्या कोनासमोर बाजू ही कर्णाच्या निमपट असते आणि 60 अंश मापाच्या कोनासमोर बाजू ही कर्णाच्या वर्गमूळ 302 पट असते, बरोबर. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी आपण उल्लेख केला की या ठिकाणी लिहा 30 अंश समोरील बाजू कर्णाच्या कशी असते निमपट असते, ओके. हा आणि पुन्हा लगेच लिहा 60 अंश कोणासमोरील बाजू 60 अंश कोनासमोरील या ठिकाणी काय बाजू कर्णाच्या वर्गमूळ 3/2 पट या ठिकाणी काय असते, राईट. हे असते पट, ओके. हा तर हे झालं. आता आपल्याला माहितीच होता, या माहितीचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल की बाबा 30 अंश कोनासमोरची बाजू पहा. आता या ठिकाणी एस आर दिलेला आहे आपल्याला, परंतु आपल्याला आरपी बरोबर आणि इकडे या ठिकाणी काय करायचं आहे एसपी काढायचं आहे, बरोबर. तर एस आर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे 6 दिलेलं आहे, राईट. हा तर एक मिनिट मी पाहतो तुम्हाला. एस आर दिलेला आहे आणि आपल्याला आरपी आणि काय पीएस आरपी हा झाला आरपी आणि पीएस हे 2 घटक काढायचे. तर ते कशातून काढतील पाहूया. तर पहा या ठिकाणी 30 अंश कोनासमोर बाजू कोणती आहे एस आर आहे, बरोबर. या ठिकाणी हा एस आर इज इक्वल टू किती असते 30 अंश कोनासमोर बाजू 1/2 पट असते कर्णाच्या. मग आता इथं हे जर असेल तर काटकोनासमोरची बाजू कोणती असते कर्ण असते. या ठिकाणी काय घेणार तुम्ही इंटू पी आर, राईट. हा त्याच्यानंतर याच ठिकाणी आपण विभाजन करूया. आता 60 अंश कोनासमोर बाजू आता कोणती आहे एसपी, ओके. हा एसपी इज इक्वल टू 60 अंश कोनासमोर बाजू कर्णाची किती असते वर्गमूळ 302 पट असते. म्हणून या ठिकाणी वर्गमूळ 302 पण कशाच्या कर्णाच्या, कर्ण कोणता आहे पी आर आहे, राईट. हा मग या ठिकाणी पहा एस आर आपल्याला काढायचा. एस आर दिलेली आहे, एस आर ची किंमत 6 आहे इंटू म्हणजे 1/2 इंटू पी आर आपल्याला काय करायचं काढायचं होतं. तर या ठिकाणी काय ना म्हणजे 1 असतो तर 6 दोन काय झाले 12 आणि इकडे काय भेटलं आपल्याला पी आर. तर शेवटी म्हणून या ठिकाणी लिहिता येतं पी आर इज इक्वल टू काय भेटते आपल्याला या ठिकाणी 12 भेटलं, बरोबर. त्याच्यानंतर इकडे क्रिया करतायत एसपी इज इक्वल टू या ठिकाणी वर्गमूळ 302 मग पी आर ची किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे किती आहे 12. तर या ठिकाणी बेस रक्कम 12 तर 6 वर्गमूळ 3 हे कशाची किंमत भेटली आपल्याला एसपी ची. शेवटी म्हणून एसपी बरोबर काय करतात 6 वर्गमूळ 3. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एसपी आणि पी आर याची किंमत काढता येते. आता हा झाला प्रश्न नेमका आपला 4था, बरोबर. फक्त आपला कोणासमोरची बाजू म्हणजे 30च्या समोरची बाजू एस आर आहे दिलेली आहे, त्याच्याद्वारे आपल्याला पी आर निघालं आणि आरच्या समोरील बाजू कोणती एसपी आहे. मग इंटू काय पी आर भेटला होता म्हणजे कर्ण भेटला होता. कर्णाच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी 6 वर्गमूळ 3 म्हणजे एसपी ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढता आली. आता पुन्हा आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक कोणता 5वा. तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी सुद्धा काय आहे की हा एक जर सरळ जर बघितलं 2 भुजा याच्या कशाही समान आहे. याचा अर्थ काय हा जो त्रिकोण आहे तो कोणता होता समद्विभुज होतो, कारण का 2 भुजा त्याच्या समान आहेत, बरोबर. मग हे 2 भुजा समान असतील तर यांचे कोन देखील कसे असणार समानच असणार. मग आता समान किती एकतर 30-60 तर हा प्रमेय असू शकणार नाही. तर हा असणार आहे कोणता नेमका 85-90, बरोबर. मग आपला या ठिकाणी उल्लेख केलाय की ईबी इज इक्वल टू बीसी काढा आणि कोण एबीसीचं माप किती आहे ते सांगा, बरोबर. तर ते कशा पद्धतीने करता येईल तर पहा या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला की त्रिकोण कोणता एबीसी, बरोबर आहे. हे एबीसी मध्ये राईट आहे. एबीसी मध्ये आता एबीसी मध्ये एबीसी हा नेमकं काय करायचं आपल्याला एबीसीचं माप काढायचं. त्याच्यासाठी अगोदर आपण माप टाकायचं नाही. तर या ठिकाणी काय दिलंय आपल्याला तर या ठिकाणी लिहून टाका की एबी इज इक्वल टू काय बीसी. एबी इज इक्वल टू बीसी हे नेमकं प्रश्नार्थक म्हणजे याची किमती काढायची आहेत, बरोबर. आणि पुन्हा दुसरा एक प्रश्न आपला कोणता आहे की कोण एबीसी इज इक्वल टू, बरोबर आहे. याचं एक माप काढायचं. मग हे झालं. आता हे माहितीच ठेवलेलं आपण, पण हा जो प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तो कसा आहे रिक्त जागेमध्ये म्हणजे रिकाम्या जागेच्या स्वरूपात आहे. ते आपला रिक्त जागा किंवा ऍक्टिव्हिटी पूर्ण करा म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मग आपण ते कशा पद्धतीने करता येईल या ठिकाणी पाहूया. तर पहा या ठिकाणी उल्लेख करायचा समजा, बरोबर समजा, राईट. कारण का आपल्याला या कोणाचं माप माहित आहे या कोणाचं माप माहित नाही. मग म्हणून या ठिकाणी काय करायचं कोण ए इज इक्वल टू कोण कोणता सी इज इक्वल टू काय करता एक्स अंश त्याचं काय करायचं माप मानायचं आहे.
मग यांचं एक अंश माप मानल्याच्या नंतर आपलं यांचं काय माप आहे ते कोण जाईल आणि त्या मापाच्या आधारे आपला काय किमती यांच्या काढता येतील. मग या ठिकाणी किंवा नेमका हा कोण कोणता काटकोन त्रिकोण कोणता आहे, समद्विभुज आहे का काय आहे आपल्या या ठिकाणी उल्लेख होईल अथवा नेमकं कोण जाईल. तर या ठिकाणी काय करायचं तर लिहा या ठिकाणी काय लिहिता की कोण ए प्लस कोण काय सी आणि प्लस कोण काय बी आणि इज इक्वल टू काय करता 180, कारण का काटकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते म्हणून या ठिकाणी लिहिलं. मग या ठिकाणी ए म्हणजेच काय नेमकं या ठिकाणी एक्स प्लस सी म्हणजेच काय आहे एक्स प्लस बी म्हणजे काय 90 बरोबर ऑलरेडी आहे सांगायचं आपल्याला. तर या ठिकाणी 180 चे 180 जशाला तशी लिहा. एक्स किती झाले या ठिकाणी हे 2x प्लस 90 आणि बरोबर काय भेटले 180 राईट. मग आता काय करतायत तर या ठिकाणी हे लिहा 2x इज इक्वल टू हे 180 इकडे घ्यायचे आणि प्लस एक पुढे जाऊन काय झाले 90 मायनस झाले बरोबर. या ठिकाणी 2x इज इक्वल टू 180 मध्ये 90 गेले राहिले किती 90. तर x इज इक्वल टू या ठिकाणी काय करता 90 भागिले काय करता 2. तर ह्याचा अर्थ x इज इक्वल टू 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. याचा अर्थ काय भेटलं x ची काही किंमत आहे किती भेटली आपल्याला 45 अंश भेटलेली आहे राईट. मग आता या ठिकाणी उल्लेख करता येईल आपल्याला की बाबा हा तर आपल्याला पुस्तकात सुद्धा असा प्रश्न आहे की पहिला प्रश्न तर आपण या ठिकाणी म्हणजे सहजरित्या सोडून टाकू की बीचं माप तर किती कंपल्सरी 90 अंश झालेलं या ठिकाणी लिहा कोण कोणता ए बी सी इज इक्वल टू काय करता आहे 90 अंश. हा तर प्रश्न आता गेला झाला. मग आपल्याला जायचंय कुठं प्रश्न आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये अशी कृती आहे पहा की ए बी इज इक्वल टू हे ए बी इज इक्वल टू काय बी सी इज इक्वल टू या ठिकाणी डॅश आहे आणि तर गुणिले काय एसी आहे बरोबर. तर हे कसं आहे तर या ठिकाणी मी इथं उल्लेख करल की त्रिकोण कोणता ए बी सी हा काय आहे 45 अंश आणि काय 90 अंशचा काय आहे त्रिकोण आहे राईट. हे असा उल्लेख केला. मग 90 अंश जर असेल तर या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे 45 अंश कोणासमोरील जर माप असेल तर ही त्याची प्रत्येक बाजू ही कशी असते प्रत्येक बाजू कशी असते कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते. म्हणून या ठिकाणी आता काय करतं 1/2 वर्गमुळात किती करता 2 पट असते. हा झाला कर्ण ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 45च्या समोरील बाजू काय 1/2 वर्गमुळात 2 इंटू कशाच्या कर्णाच्या कर्ण आहे एसी राईट. मग या ठिकाणी लिहितात 1/2 वर्गमुळात 2 गुणिले एसी ची किंमत काय आहे वर्गमुळात 8 आहे राईट. हा तर पहा 1/2 वर्गमुळात 2 जशाला तसे घ्या गुणिले या वर्गमुळात 8 ची फोड या ठिकाणी करता येईल आपल्याला की 4 गुणिले 2 करा बरोबर. याचा अर्थ काय झाला 1/2 वर्गमुळात 2 गुणिले 4 वर्गमुळात 2 निघाला वर्गमुळात काय भेटले 2. तर इथं काय होईल आपल्याला की 2 वर्गमुळात 2 भागिले काय वर्गमुळात 2. तर हे वर्गमुळ कटले वर्गमुळ कटलं या ठिकाणी उत्तर किती आलं AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू या ठिकाणी भेटलेला आहे आपल्याला किती कंपल्सरी 2. या ठिकाणी सुद्धा 2 आहे या ठिकाणी सुद्धा 2 आहे. तर अशा आपला प्रश्न क्रमांक 5 चौथा आणि प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 याचा या ठिकाणी आपला विचार करायचा आहे. तर या ठिकाणी पहा आकृतीची आपण नावं देऊया ए बी सी आणि हा डी हे आकृतीचे काही शिरोबिंदू आहेत बरोबर. आता या ठिकाणी आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो की चौरस आहे चौरसाची प्रत्येक बाजूही काढायची आपल्याला बाजू काढून प्रत्यक्षात पुन्हा त्याची काय करायची एकूण परिमिती काढा बरोबर आहे. असाच आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला माहित आहे हा देखील काय एक प्रकारचा इथं काटकोन आहे बरोबर आहे. हा देखील काय एक प्रकारचा काटकोन आहे बरोबर. परंतु आपल्याला या ठिकाणी असा जर विचार केला तर इथं काटकोन झाला काटकोनासमोरच्या बाजूला आपण काय म्हणतो कर्ण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपला बीडी काय दिलेला आहे कर्ण दिलेला आहे बरोबर. किंवा हा जर त्रिकोण घेतला तर याच्यासमोर देखील काय होतो तो कर्णच होतो. तर तुम्ही हा त्रिकोण घेऊ शकता अथवा हा त्रिकोण घेऊ शकता बरोबर. आपल्या मनावर कोणता जो त्रिकोण घ्यायचा तर एका त्रिकोणाचा विचार करायचा त्याद्वारे नेमकं आपल्याला आपलं डीचं माप आणि दुसरं काय बीचं माप या ठिकाणी आपल्याला काढता येईल. मग ते आपला बाजू काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की इथे हे बाजूची किंमत दिली नाही परत बीसीची सुद्धा किंमत दिली नाही. मग त्याची किंमत काढावं लागेल म्हणजे बाजूची किंमत काढावी. बाजू काढल्यानंतर आपल्याला त्याची काय काढता येईल परिमिती काढता येईल. त्या ठिकाणी आपण लिहूया तर पहा की चौरस कोणता आहे चौरस ABCD बरोबर आहे ABCD चौरस ABCD मध्ये राईट आहे. ABCD मध्ये कोण काय सी बरोबर कोण सी इज इक्वल टू काय करता 90 अंश राईट 90 अंश दिलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे बीचं आणि बीचं माप माहित आहे का नाही. मग आपल्याला या ठिकाणी सहज लिहिता येते की समजा कोण कोणता बी घ्या बी आणि दुसरं काय बरोबर कोण डी
डी इज इक्वल टू काय करता एक्स अंश. म्हणजे आपण याचं माप काय समजलेलं आहे एक्स समजलेलं. आता एक्स ची किंमत काय निघते ते बघूया आपण. तर या ठिकाणी लिहू शकता की त्रिकोण कोणता सॉरी या ठिकाणी काय करायचं की कोण हे घ्या बी बरोबर आहे प्लस कोण सी आणि प्लस कोण कोणता डी राईट इज इक्वल टू 180 अंश. म्हणजे कारण का त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. मग या ठिकाणी बीचं माप आपण काय समजलेलं आहे गृहीत धरलेलं आहे एक्स अंश राईट प्लस सी काय आहे 90 अंश आहे प्लस डी काय आहे या ठिकाणी समजलेलं आहे एक्स अंश बरोबर बरोबरचे बरोबर 180 अंश राईट. मग या ठिकाणी काय करता येईल एक्स एक्स किती झाली या ठिकाणी ते 2x झाली आणि प्लस 90 घ्या आणि बरोबर काय करता 180 अंश राईट. मग आता आपल्याला काय करता येईल 2x इज इक्वल टू हे 180 आणि प्लस आहे पुढे काय करायचे 90 करायचे. त्याचा अर्थ x इज इक्वल टू 180 मधून 90 गेले राहिले 90. तर या ठिकाणी काय करा पुन्हा लगेच भागाकारात टाकून द्या. तर भागाकारात केल्याच्या नंतर इथं बेपंच आपलं बेचोक 8 बेपंच 10 तर या ठिकाणी x ची किंमत काय येऊन जाईल आपल्याला या ठिकाणी 45 अंश या ठिकाणी भेटलेली आहे. तर यावरून आपल्याला या ठिकाणी घेता येतं की त्रिकोण BCD ठीक नाही या ठिकाणी त्रिकोण BCD हा काय आहे 45-45-90 चा काय आहे त्रिकोण आहे राईट. हा मग या ठिकाणी आपल्याला लिहायचं की बाजू आता बीसी आणि डीसी काढायचे. मग या ठिकाणी लिहू शकता तुम्ही बीसी इज इक्वल टू डीसी इज इक्वल टू तुम्ही एक जरी बाजू लिहिली चालते आपण दोन्ही जरी बाजू लिहिल्या इक्वल मध्ये तरी चालतं. बीसी इज इक्वल टू डीसी इज इक्वल टू 45 अंश कोणासून बाजू करण्याच्या किंवा करण्याच्या किती पट असते 1/2 पट असते. आता नेमकं 45 अंश कोणासमोर जर कोण असतील तर त्याची प्रत्येक बाजू ही करणार किती पट असते आपल्याला 1/2 दिसून येते 1/2 आणि गुणिले काय करता या ठिकाणी बीडी करा बरोबर ही बीडी. तर या ठिकाणी बीडी तर 1/2 राईट गुणिले बीडीची किंमत किती दिली आपल्याला 10 दिली. याचा अर्थ काय झाला 10 तिथं 10/2 आलं. मग या ठिकाणी आपण छेदाचं या ठिकाणी परिमेय करून टाकायचं 2 इथे सुद्धा 2 याचा अर्थ काय झाला की इथं 10/2 आणि या ठिकाणी काय भेटलं हा कटला इथं काय भेटले फक्त 2 भेटले बरोबर आहे. बेपंच 10 तर 5/2 या ठिकाणी काय भेटले हे बीसी आहे इज इक्वल टू डीसी आहे राईट. तर ह्याची 5/2 जी किंमत आहे बीसी आणि डीसी ची किंमत भेटलेली आहे. मग आपला चौरसाची परिमिती काढायची. मग या ठिकाणी आपण तुम्ही लिहू शकता 5/2 इथं पण आहे 5/2 इथं पण आहे आणि 5/2 इथं परत या ठिकाणी 5/2 म्हणजे सर्व बाजू काय चौरसाच्या किती झाले 5/2 झालेले आहेत. किती बाजू आहे चौरसाला 4 बाजू आहेत. तर या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर या ठिकाणी उल्लेख करता चौरसाची काय परिमिती चौरसाची परिमिती काढू बरोबर. हा तर या ठिकाणी लिहा चौरसाची परिमिती बरोबर किती 4 गुणिले काय 4 गुणिले बाजू राईट बरोबर 4 गुणिले बाजू. तर या ठिकाणी हो काय अडचण नाही 4 गुणिले बाजू. तर आता इथं काय हो 4 म्हणलं तर या ठिकाणी सर असं लिहू शकता वाटतं 4 गुणिले बाजू. तर 4 आहेत बाजू काय भेटली आपल्याला या ठिकाणी 5/2 तर या ठिकाणी 4चा पाडा 5 होता 4 पंचे 20 काय भेटले 2. तर या ठिकाणी अशी या ठिकाणी चौरसाची परिमिती एबीसीडीची काय भेटले 4/2 आणि बीसी आणि डीसी म्हणजे प्रत्येक बाजू त्याची भेटली 5/2. तर अशा पण आपला प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जर आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. तर पहा या ठिकाणी DFE बरोबर DFE मध्ये या ठिकाणी 90 अंश दिलेला आहे. रेख काय FG लंब काय ED म्हणजे हा रेख कुठं पडलेला म्हणजे लंब कोणत्या ठिकाणी पडलेला आहे ED वर पडलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर GD ची किंमत दिली आहे आपल्याला 8 FG काय आहे FG 12 आहे. तर आपल्याला काय काढायचे EG काढायचं आहे. परत नेमकं FD हा FD काढायचा आहे आणि शेवट नेमकं EF काढायचं. तर हे कसे आपण काढताय तर पहा मी आकृतीला अनुसरून सांगेल या ठिकाणी की काटकोनातून नेमकं काय करणार काय काढलेलं आहे शिरोलंब काढलं आणि त्या शिरोलंब कर्णाचं काय 2 भागात विभाजन झालं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रमेय कोणता लावायचा आहे भूमितीमध्येचा लावायचा आहे बरोबर. मग या ठिकाणी भूमितीमध्येच्या गुणधर्मानुसार जर आपण विचार केला तर आपण सहज नेमकं प्रमेयाला अनुसरून किंवा सूत्ररचना टाकून आपली इजी या ठिकाणी सहज निघून जाणार आहे बरोबर. इजी निघाल्याच्या नंतर आता ही एक बाजू आहे ही एक बाजू आहे ही बाजू काढायची आहे बरोबर आहे. या ठिकाणी काय होतं लंब पडला या ठिकाणी सुद्धा काटकोन ते काटकोनासमोरची बाजू करणं पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही EF काढता येईल. पुन्हा जीडी आणि ही तर या ठिकाणी ह्याच्या जे काय जीच्या समोरची बाजू करणंच आहे. तर इथं सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयानुसार DF काढता येईल. म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न या ठिकाणी सोडवता येतो. तर पहा कसा करायचा. तर
या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आपण सर्व लिहिलं या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप काय काय कोणत्या किमती काढायच्या या ठिकाणी लिहिण्याची कोणती आवश्यकता राहील नाही. सहज आता सरळ आपला काय करावं लागेल गुणधर्म टाकावा लागेल. त्या ठिकाणी उल्लेख करा भूमिती बरोबर भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार अथवा गुणधर्मानुसार नुसार आता पहा भूमितीमध्येच्या प्रमेयानुसार आता ह्याचा जे काय भूमितीमध्ये कोणता आहे जीएफ आहे बरोबर. म्हणून या ठिकाणी काय करायचं जीएफ स्क्वेअर इज इक्वल टू इजी इंटू जीडी. या ठिकाणी काय करता इजी इंटू जीडी बरोबर जीडी राईट. हा तर पहा जीएफ काढायचं जीएफ दिले किंवा जीएफ म्हणजे या ठिकाणी काय आहे 12चा वर्ग बरोबर. इजी काढायचं आहे इजी आणि इंटू जीडी काय दिलेला आहे 8 दिलाय. 12चा वर्ग मी या ठिकाणी करेल 12चा वर्ग झाला 144 बरोबर. या ठिकाणी काय करता इजी इंटू 8 राईट. हा आता 144 भागिले काय केले आपण 8 आणि बरोबर या ठिकाणी काय लिहिले इजी राईट. हा आता याला आपण कितना काढूया 4 न काढून घ्या वाटलं तर. या ठिकाणी काय करता 4 त्रिकम 12 तर मी इकडे घेईल इजी इजिकल टू 4 त्रिकम काय झाले 12 झाले. आता उरले 2 झाले 24 4 सख्ख 24 या ठिकाणी 4 दोन्ही 8 बरोबर. या ठिकाणी काय लिहिता इजी इजिकल टू बे एक उरला. आता इथं काय 8 16 तर इजी काय निघाला आपल्या या ठिकाणी 18 आलेला आहे बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी इजी म्हणत या ठिकाणी आली किंमत 18. तर आता आपण कोणता आहे जसे की नेमकं त्रिकोण या ठिकाणी EGF घ्या अथवा नेमकं त्रिकोण DGF घ्या बरोबर. कोणताही घेतोय आता एकानुसार आपण या ठिकाणी विचार करूया. तर पहा हा तर दुसरा प्रश्न आपला या ठिकाणी पहिला प्रश्न आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. दुसरा प्रश्न FD आहे. FD कोणीकडे आहे या ठिकाणी FD. तर आपण या ठिकाणी उल्लेख करूया त्रिकोण कोणता DGF बरोबर. या ठिकाणी लिहायचं DGF मध्ये ठीक ना DGF मध्ये काय नेमकं कोण जी इजिकल टू काय होतं 90 अंश होतं. आणि हा त्रिकोण कोणता आहे काटकोन त्रिकोण आहे. 90 म्हणजे काय आहे काटकोन त्रिकोण आहे. मग या ठिकाणी उल्लेख करता येतं की पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या कशानुसार प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो एका बाजूचा वर्ग आहे तर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो किंवा काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग आहे तर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. तर याचा जीच्या समोरचा जो काय कर्ण आहे तो कर्ण आपला काढायचा आहे. तर DF स्क्वेअर या ठिकाणी लिहू शकता DF स्क्वेअर इज इक्वल टू बरोबर आहे जीडी स्क्वेअर प्लस आणि काय राहिले शेवटी GF स्क्वेअर हे GF स्क्वेअर राईट. DF काढायचे तर जीडीची किंमत किती आहे 8 या ठिकाणी 8चा वर्ग प्लस GF काय दिलेला आहे 12चा वर्ग. तर पहा 8चा वर्ग काय झाला 64 झाला. 12चा वर्ग 144 दोन्हीची बेरीज करून घ्या 4 झाले 8 6 4 झाले 10 0 हाच्याला 1 1 1 झाला 2 तर 208 आले. या ठिकाणी काय करता DF आणि या ठिकाणी ह्याला वर्गमूळ टाकून द्या बरोबर. तर याला आता अशी फोड करायची की याला एक संख्या पूर्णवर्ग संख्या निघाली पाहिजे दुसरी मूळ असली पाहिजे. तर या ठिकाणी पहा तर 4 न हे करता येईल आपल्याला काटून घ्या पण आपण विचार करू. तर 4 बघा 4 पंचे काय झाले 20 झाले बरोबर. 4 पंचे 4 दोन्ही 8 पुन्हा नेमकं या ठिकाणी याचा विचार करायचा 4 गुणिले आता उदाहरणार्थ 4 नच भाग जातो याला पुन्हा बघा 4 1 4 1 उरला आणि 4 त्रिकोण काय झाले 12. तर ऑलरेडी नेमकं आपल्याला मूळ संख्या कशी भेटतं आपल्या ज्या संख्येनं भाग जातो जर पाठच नसतील तर नेमकं फोड असेल म्हणजे फोड सुरळीतरित्या करता येत असेल ते करून टाका. आणि जर नसेल तर ज्या संख्येने भाग जातो त्यांना भागित राहायचं ऑटोमॅटिक तुम्हाला संख्या मदत मिळून जाईल. त्या ठिकाणी 2 गट भेटले यापैकी काय काढला आपण 4 बाहेर काढला आणि मदत काय केली आपण वर्गमुळात काय 13. तर 4 वर्गमुळात 13 हे काय आलं DF ची किंमत या ठिकाणी आलेली आहे बरोबर. हा आता तसेच आता कोणता प्रश्न आपला या ठिकाणी EF बरोबर. हा प्रश्न क्रमांक दुसरा आपला क्लिअर झाला. आता प्रश्न क्रमांक आहे 3. तर EF काढायचे बरोबर आहे. तर या ठिकाणी त्रिकोण कोणता EGF इथं EGF मध्ये कोण G इजिकल टू 90 अंश राईट. हा तर या ठिकाणी इथं सुद्धा उल्लेख करायचा पायथागोरसच्या कशानुसार प्रमेयानुसार ओके. हा तर लिहा इथं हे त्रिकोण 90 अंश होतं त्याच्या समोरची बाजू कोणती आहे EF आहे. तर या ठिकाणी लिहू शकता EF स्क्वेअर इजिकल टू इथं कोणती घ्यायची बाजू एक G स्क्वेअर अथवा EG स्क्वेअर प्लस आणि शेवटी काय राहिलं इथं घेतलेलं आहे आपण तिथं काय GF स्क्वेअर
जीएफ स्क्वेअर राईट. हा तर ईएफ काढायचा आहे तर ईजी काय घेतलेला आहे आपल्याला 18चा वर्ग प्लस जीएफ काय 12 आहे 12चा वर्ग. 18चा वर्ग झाला 324 प्लस 12चा वर्ग 144. पुन्हा या ठिकाणी बेरीज 4 आणि 4 झाली 8 4 आणि 2 6 1 आणि 3 4. या ठिकाणी ही ईएफ जी आहे ते स्क्वेअर काढून टाका आणि याला काय करा वर्गमाट टाका. ओके हे कशात करू आपण वर्गमाट केलेलं आहे. हा तर पहा आता या ठिकाणी ह्याची सुद्धा फोड तशीच करता येते. याला कितना भागता तर 2च भागून घ्या. तर पहा इथं 2 घेतले मी इथं 2 दोन्ही 4 2 त्रिक 6 आणि 2 चौक काय झाले 8. तर पुन्हा मी या ठिकाणी 2च भागेल 2 गुणिले हे 2 तर 2 1 2 2 7 14 117 ही संख्या काय 7 आणि 8 8 आणि 9 पुन्हा नेमकं भाग जातो त्याला तर इथं करायचं. ओके तर काय हे ईएफ इज इक्वल टू हे वर्गमुळात विस्तार घ्यायचा हे 2 गुणिले आणि इथं काय 3 भाग जातो आता पुन्हा. तर पहा इथं काय झाले हे 3 त्रिक 9 2 उरले 27 झाले 3 9 27. ओके तर हे एक बार पुन्हा 3 भाग घालायचा म्हणजे आपल्याला अवयव शोधण्यासाठी थोडा वेळ लागतोय. 3 गुणिले पुन्हा 3 जातो कारण का 9 3 12 म्हणजे कसं हे ओळखण्याचं कारण मी 117 आहे सर्वांना मूळ आहे किंवा या संख्येला आता पुढे भाग जात नाही असं बऱ्याच जणांच्या मला संशय आला असेल. परंतु आता या ठिकाणी बेसिक महत्वाचं आहे. मी केव्हा सांगतो गणितासाठी काय असणं आवश्यक आहे बेसिक असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी महत्वाचा गुणधर्म कोणता आहे की बाबा 3ची कसोटी काय म्हणते की अंकाची बेरीज 3च्या पडीत येत असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो हे आपल्याला ऑलरेडी अगोदरच कोण जातं. तर या तुम्ही काय केलं बेरीज केली 7 आणि 8 8 आणि 9 3 भाग घातला बरोबर. बघा या ठिकाणी इथं 3 लिहिलं आहे. पुन्हा नेमकं आता 39 बऱ्याच जणांना इथे सुद्धा वाटतं की बाबा विषम संख्येला भाग जाऊ शकत नाही. मग या ठिकाणी 9 3 12 म्हणजे या ठिकाणी 3 भाग जातो की मला कशाद्वारे कळते कसोटीद्वारे बरोबर. म्हणून या ठिकाणी काय करायचं की 3 1 3 आणि 3 त्रिक 9 आता 13 ही संख्या सर्वांना माहित आहे काय आहे मूळ आहे. तर या ठिकाणी आपला विषय जो आहे पुढे करायचा तो काय झाला आता क्लोज झाला. आता आपली क्रिया खंडित झाली तर आता अवयव काढून घेऊ हे 2 आणि हे 3 बरोबर आहे. यापैकी काय घेतलं 2 आणि यापैकी काय घेतले 3 आणि वर्गमात काय ठेवले आपण 13. याला अतिसंक्षिप्त देण्यासाठी 3 दोन्ही काय झाले 6 आणि वर्गमात काय 13 बरोबर. तर अशा पद्धतीने आपलं काय भेटलं या ठिकाणी ईएफ इज इक्वल टू किती 6 वर्गमुळात 13 बरोबर. तर आपल्याला 36 गुणिले 13 जर केलं ते ऑलरेडी आपल्या डोक्यात काही कुठून येणार नाही तर आपल्याला क्रियाच करावी लागेल आणि क्रिया करून आपल्याला या ठिकाणी गणिताचं हे पूर्ण आपल्याला करता येतात. अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.